मविया उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येत आहेत। सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे आणि रवींद्र धंगेकरांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येत आहेत। पुण्यात मवियाकडून शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल करण्यात येत आहेत। सुप्रिया सुळे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। चौथ्यांदा बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे आपलं नशीब आजमावत आहेत। तर पश्चिम महाराष्ट्रात आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी जोरदार शक्ती प्रदर्शन पाहायला मिळणार आहे। पुण्यात शिरूरमधून अमोल कोल्हे, पुण्यातून रवींद्र धंगेकर, तर बारामतीमधून आपण पाहिलं सुप्रिया सुळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। रवींद्र धंगेकर, अमोल कोल्हे देखील आजच आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील। त्यापूर्वी जोरदार शक्ती प्रदर्शन होणार आहे। तर तिथं आपण पाहतोय सुनेत्रा पवार यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आता सुरुवात केलेली आहे। त्यापूर्वी सभा या ठिकाणी पार पडते आहे। प्रफुल्ल पटेल सध्या त्या ठिकाणी बोलतायत। सकाळीच त्यांनी दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेऊन मोठा विजय मिळवण्यासंदर्भात आता विश्वास व्यक्त केलेला आहे। तर दुसरीकडे सुप्रिया सुळे यांचे ही दृश्य आपण पाहतोय उमेदवारी अर्ज दाखल केल्याची। जनतेनं आपल्यावर जो विश्वास दाखवला त्यांना आपली जबाबदारी वाढलेली आहे, असं उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सुप्रिया सुळे यांनी भावना व्यक्त केली आहे। विश्वास सगळ्याच सहकाऱ्यांनी, मित्रपक्षांनी जो माझ्यावर टाकला आहे त्यांनी जबाबदारी वाढलेली आहे अर्थातच। आणि पुन्हा एकदा बारामती लोकसभा मतदारसंघात चौथ्यांदा फॉर्म भरायची ही संधी जी मला मिळाली आहे त्याबद्दल मी तमाम बारामतीकरांचे, लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक व्यक्तीचे ज्यांनी मला इतके वर्ष जे प्रेम दिलं, सहकार्य दिलं, त्यांचे मी मनपूर्वक आभार मानते। सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे तसंच रवींद्र धंगेकर आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे। सुप्रिया सुळे यांनी आपला उमेदवारी अर्ज नुकताच दाखल केलेला आहे। त्यापूर्वी पुण्यात आज जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येत आहे। पुण्यात मविया उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज आज दाखल करण्यात येत आहेत। अमोल कोल्हे आणि रवींद्र धंगेकर देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।